महिलाओं का रास्ता नेताओं के बिस्तर से निकलता है, बिल्कुल सच बात है। आज मैं भी आपको अपना एक एक्सपीरियंस बताऊंगी। मधु किश्वर जी अभी जो आरोप लगा रही हैं, जिन्होंने मोदी नामा लिखा है, बहुत उनके साहस को प्रणाम। सच्चाई तो खैर अभी सामने आएगी, लेकिन उनके साहस को मैं प्रणाम करती हूँ। 2009-10 में मेरा स्कूल और कॉलेज चलाया करती थी, तो वहाँ कभी कोई प्रोग्राम होता था लेक्चर देने के लिए, मुझे एज ए वक्ता बुलाया जाता था। महिला दिवस का कार्यक्रम था, मंत्री भी आए हुए थे वहाँ पर, मुझे एज ए मुख्य वक्ता बुलाया गया। लेक्चर देने के बाद मंत्री जी ने कहा कि मैडम से मेरी मुलाकात कराना, इनको हम राजनीति में लेके आना चाहते हैं, अच्छा बोलती हैं। उन्होंने कहा मैडम राजनीति में आप आओगे? मैंने कहा मेरी कोई दिलचस्पी नहीं है राजनीति में आने की। उन्होंने कहा अच्छे लोग नहीं आएंगे तो कैसे बात बनेगी। आखिरकार मैंने पार्टी ज्वाइन कर ली और 1 साल मैंने पार्टी में काम किया। कोई भी पार्टी दूध की धुली नहीं है, आपको बता दूं, हर पार्टी का यही हाल है। लेकिन जितनी बड़ी धर्माधिकारी उतनी बड़ी व्यभिचारी, ये बिल्कुल सत्य बात है। 1 साल पार्टी में रहकर मैंने जो देखा पार्टी का हाल, महिलाओं की जो स्थिति देखी और देखा कि महिलाएं किस तरीके के कंप्रोमाइज़ करने को तैयार हैं। मैं नीचे से लेकर ऊपर तक हर नेता के साथ मिली, लेकिन सबका एक ही हाल, गिव एंड टेक। किसी को आपकी काबिलियत नहीं चाहिए। जहाँ कहीं जाओ वह एक ही बात। 2 महिला पार्षद आपस में बात कर रही हैं कि भाई मुझे टिकट ही नहीं दिया, मैंने तो सब कुछ कर दिया और क्या करती, एक रात भी निकाल ली, फिर भी मुझे टिकट नहीं दिया। हमने कहा इस बल पे राजनीति में आओगी? तो उन्होंने मुझे कहा तो क्या तुम सोचती हो काबिलियत के दम पे या महिलाओं को भेजा जाता है? नहीं भाई, महिलाओं की काबिलियत किसी को नहीं चाहिए होती है, वो तो उसके लिए तो पुरुष ही बहुत हैं। और मैंने भी देखा कि सच में मेरी काबिलियत वहाँ किसी को नहीं चाहिए थी, सबको एक ही चीज़ चाहिए थी। मेरा कॉलेज तक का देखिए काम था। गवर्नर थे कल्याण सिंह, और मैं उनसे मिली तो उन्होंने मुझे सीधा गिव एंड टेक वाला मामला बता दिया कि ये दो और अपना काम लो। मैंने कहा ये तो नहीं करूँगी। उसके बाद उन्होंने मेरे कॉलेज में 10 कमियां निकाल दी। मुझे पता था अब ये नहीं चलने देंगे। आखिरकार मैंने कॉलेज बंद कर दिया। तो राजनीति में ये बिल्कुल सत्य बात है, 2% महिलाएं हैं जो राजनीति में बिना इस कंप्रोमाइज़ के जाती हैं। और वो 2% कौन है? जो कि बहुत बड़े पॉलिटिकल बैकग्राउंड से आई हैं या जिनके पास जनता का बहुत बड़ा समर्थन है। अदरवाइज मैंने देख लिया हर महिला जो है कोई ना कोई कंप्रोमाइज़ करके वहाँ तक पहुँची हुई है। ऐसे कंप्रोमाइज़ आप क्यों करते हो? मैं तो आपसे 4 चीज़ें कहूँगी। तू रजिया बन, तू दुर्गा बन, तू कभी न बिन कपड़ों वाली बन। तेरे बदन पे जो मरते लोग, तू उस बदन की रखवाली बन। तू हर घर की इज्जत, तू हर घर की आन है, तू नहीं अय्याश मर्दों की शान है। तू पैसे पर मत नाच, तू पैसा बरसाने वाली देवी बन। नाचना बुरी बात नहीं है, वो भी एक कला है, पर तू इन जल्लादों को नचाने वाली बन। शेअर जरूर करा। धन्यवाद। राजकारण तर मंडळी, अशा पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। राजकारणातील महिलांचा संघर्ष आणि देणं घेणं याबद्दलची ही कडू सत्यता समोर आली आहे। राजकारणातील महिलांचं एक वास्तव आणि त्या संदर्भाने आपण काही विश्लेषणात्मक मुद्दे या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। सत्तेच्या गल्ल्यांमध्ये गुणवत्ता विरुद्ध तडजोड असा हा प्रकार आपल्या लक्षात घेता येण्यासारखा आहे। एका माजी शिक्षिकेचा हा वैयक्तिक अनुभव आहे, जो त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरनं शेअर केलेला आहे। महिलांचा मार्ग हा नेत्यांच्या बिछाण्यातून जातो, असं धक्कादायक वक्तव्य हिंदीमधनं त्यांनी केलं आहे। ही अतिशय कडू कहाणी आहे, पण काही ठिकाणी ती वास्तवाशी या शिक्षिका असलेल्या महिलेने जोडलेली आहे। देणं घेण्याची संस्कृती, आता देणं घेणं काय, कसं आणि किती हे देखील या ठिकाणी आपल्याला समोर येतं। तर राजकारणात तिकीट किंवा पद मिळवण्यासाठी केवळ पात्रता नाही, तर अनेकदा अनैतिक तडजोडींची मागणी केली जाते, असा आरोप या ठिकाणी या महिलेने व्यक्त केलेला आहे। गव्हर्नर आणि मंत्र्यांकडनं कॉलेज चालवण्याच्या बदल्यात अनैतिक मागण्या केल्या गेल्या असल्याचा आरोप देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि या दबावामुळे ज्या महिला आहेत त्यांनी स्वतःचं शैक्षणिक संस्थान कशा पद्धतीने त्यांना बंद करावं लागलं याचा देखील मुद्दा त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे। तर महिलांनी राजकीय आणि दुर्गा यासारखे धैर्य दाखवत सन्मान जपला पाहिजे, असा एक मोठा संदेश या ताई या ठिकाणी आपल्याला देतात। ज्या महिलांना तडजोडीशिवाय राजकारणात पुढे येता येतं, बहुतेक त्याच्या मजबूत राजकीय पार्श्वभूमी किंवा मोठ्या जनसमर्थन ज्यांना मिळालेलं असतं, अशा महिला या ठिकाणी समोर येतात। पण त्यांची संख्या ही अतिशय कमी असल्याचं या ताई या ठिकाणी सांगतात। त्या केवळ 10-20% असू शकतात, पण 80-90% तर हा सगळा जो रस्ता आहे तो झोपल्याशिवाय पूर्ण होत नाही, असं या ठिकाणी त्या
सांगतात. तर कोणतीही राजकीय पार्टी पूर्णपणे निष्कलंक नाही आहे असं देखील त्या म्हणतात. त्यामुळे राजकारणात असलेल्या सगळ्याच पार्ट्यांवरती त्यांनी या ठिकाणी बोट ठेवलेलं आहे. गुणवत्ता विरुद्ध देणं घेणं हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. स्वाभिमानासाठी राजकीय त्याग हा किती आवश्यक आहे ते देखील त्या या ठिकाणी नमूद करतात. तर स्वतःच्या सन्मानासाठी लढणं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणारी महिला आपण बनलं पाहिजे असं देखील मत त्या या ठिकाणी व्यक्त करतात. मंडळी, हा ऑडिओ किंवा हा व्हिडिओ एका महिला नेतृत्वाचा आहे, ज्या त्यांच्या वैयक्तिक अनुभवांवरती हा सगळा आधारित प्रकार आहे. 2009 आणि 2010च्या सुमारास त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्या एका शैक्षणिक संस्थान चालवत होत्या. एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन एका मंत्र्यांनी त्यांना राजकारणामध्ये येण्याचं आमंत्रण दिलं होतं. मात्र त्यांच्या अनुभवानुसार कोणतंही राजकीय पार्टी ही पूर्णपणे स्वच्छ नाही आहे आणि सत्तेच्या गल्ल्यांमधनं नैतिकतेचा अभाव हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो असं त्यांचं स्पष्ट आणि परखड मत आहे. उच्च पदावर असलेल्या काही व्यक्ती अनैतिक वर्तनात गुंतलेल्या असल्याचं ते देखील त्यांनी या ठिकाणी नमूद केलं. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.